मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीत संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। या मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित असणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीत प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जाताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्र अवतार। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी 1165 उमेदवार रिंगणात। काल अखेरच्या दिवशी 969 उमेदवारांकडून अर्ज मागे। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत। गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेच्या प्रश्नावरून अजित पवारांचा सवाल। पिंपरी मनपात भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधीपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं उत्तर। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी, 700 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी आणि तरुणांना 1 लाखापर्यंत सहाय्यता निधीचा समावेश। सूर्याजी प्रसाद 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंधे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख भाजपमध्ये पक्षाने माझ्यावर निवडणुकीत अन्याय केला, देशमुखांचा आरोप। तर पडळकर आक्रमक नेते, विधान भवन राड्यानंतरही देशमुखांकडून कौतुक। पुण्यात एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनात मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा सक्तीची। चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीक कर्जावर मुद्रांक माफ, 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत। शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ। 1 जानेवारीपासून हा नियम लागू। एसटी महामंडळाकडून सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 2,24,82,000 ऑनलाईन तिकीट विक्री। 303 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल तिजोरीत जमा। देशातील डिलिव्हरी आणि कॅब ड्रायव्हर्सना आरोग्य विमा, अपघाती विमा आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळणार। सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत नव्या नियमांचा मसुदा जाहीर। पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 13 तासांचा ब्लॉक। 145 लोकल रद्द। रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 पर्यंत हा ब्लॉक असणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।